वेलकम टू होम स्टडी सर्कल. आज आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आणि सप्लिमेंटरी अँगल्स हे कसे काढणार आहोत ते बघणार आहोत. तर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स झालेला आहे भाग, त्यातला अजून येणार आहेत उदाहरणं. फक्त सप्लिमेंटरी अँगलचा हा प्रॅक्टिस सेट नंबर 17 आहे. हा 17 प्रॅक्टिस सेट नंबर बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द मेजर्स ऑफ सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स. दिलेले कोनाचं माप आहे, त्याच्यावरून आपल्याला त्या कोनाचा सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच दिलेल्या कोनाचा पूरक कोन आपल्याला काढायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 85 डिग्री. 85 डिग्री. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल is equal to x. Therefore, addition of two supplementary angles will be 180 degree. Therefore, x plus 85 degree is equal to 180 degree. Therefore, x is equal to 180 degree minus 85 degree. That is equal to 95 degree. This is the supplementary angle of given angle. Therefore, angle measurement of angle measure of 85 degree and 95 degree are supplementary angles. Second example बघूया 0 degree. Let the measure of supplementary angle is equal to x. Therefore, x plus 0 degree is equal to 180 degree. Therefore, x is equal to 180 degree minus 0 degree. That is equal to 180 degree. 180 degree is the supplementary angle of given angle. Another is a degree. A degree. Third example, a degree. Therefore, a degree plus x is equal to 180 degree. Therefore, x is equal to 180 degree minus a degree. That is equal to 180 into bracket. Bracket मध्ये लिहा. Bracket 180 minus a bracket degree. This is the supplementary angle of the given angle. Next example बघूया. याच्यामध्ये आपल्याला कोनांची माप दिलेली आहेत. The measure of angles given below. Find pairs of complementary and supplementary angles. म्हणजेच खाली कोनांची माप दिलेली आहेत. यावरून आपल्याला कोटी कोनांच्या जोड्या आणि पूरक कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत त्या बघायचं आहे. फर्स्ट कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. फर्स्ट 60 डिग्री प्लस, आता कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला 90 बेरीज यायला पाहिजे. त्याच्यानंतर 30 अंश येते म्हणजे 60 कोणाचा आहे. मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एन. देअरफॉर अँगल बी अँड अँगल एन are complementary. Next, second, त्या ठिकाणी परत आणखी 90 झालं. हा 90 आणि ई 0 आहे. हे 90 आणि 0. 90 डिग्री प्लस 0 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री मेजरमेंट ऑफ अँगल वाय प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ई इज इक्वल टू 100 इज इक्वल टू 90 डिग्री येते. तसं इथं या दोन कोणांची बेरीज 90 डिग्री येते. म्हणजेच आपल्याला अँगल मेजरमेंट नाही, अँगल वाय अँड अँगल ई आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. आणखी कुठले येतात कॉम्प्लिमेंटरी अँगल्स मध्ये? 75 आणि 15 किती होणार? 90 होणार.
हे पण येत आहे 75 डिग्री अधिक 15 डिग्री, हे किती झालं 90 डिग्री. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल डी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल एफ 90 डिग्री आलं. मीन्स वी से दॅट अँगल डी अँड अँगल एफ आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे इथे आपल्याला 3 जोड्या या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी अँगल्सच्या मिळाल्या. त्याच्यानंतर आता सप्लिमेंटरी अँगल्स बघूया. फर्स्ट पेअर अँगल बी, मेजरमेंट ऑफ अँगल बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल जी is equal to 60 plus 120 degree, which is equal to 180 degree. Therefore, angle B and angle G are supplementary angles. Supplementary angles. Next, second example याच्यामधलं आणखी आपल्याला आता 60 120 झालं. दुसरं कोणतं येते 30 आणि 150. 30 आणि 150 मेजरमेंट ऑफ अँगल एन प्लस मेजरमेंट ऑफ अँगल जे इज इक्वल टू 30 डिग्री प्लस 150 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. वी से दॅट अँगल एन अँड अँगल जे आर supplementary angles. Supplementary angles. Supplementary angles. अजून कोणाची बेरीज आपल्याला मिळते का? इथं 180 दोन मिळालेले आहेत. अजून मिळते का? नाही मिळत. या ठिकाणी 2 जोड्या आपल्याला सप्लिमेंटरी अँगल्सच्या मिळाल्या. या पद्धतीनं सप्लिमेंटरी अँगल्सचे पेयर्स आहेत, त्या पेयर्स आपल्याला शोधता येतात. क्वेश्चन आहे द डिफरन्स बिटवीन 2 angles of a complementary pair is 40 degree. Find measure of 2 angles. Suppose let the measure of angle is equal to x degree. Therefore, measure of complementary angle is equal to x degree minus 40 degree. Therefore, addition of complementary angles will be 90 degree. Therefore, x degree plus minus 40 degree is equal to 90 degree. Therefore, 2x degree is equal to 90 degree plus 40 degree. That is 130 degree. 2x is equal to x is equal to 130 degree divided by 2, that is equal to 65 degree. Therefore, the angles are x degree, which is equal to 65 degree, and x minus 40 degree, that is equal to 65 degree minus 40 degree, which is equal to 40 वजा केलं 25 डिग्री येईल. म्हणजे ते 2 कोण आहे ते 65 डिग्री आणि 25 डिग्री आलेला आपल्याला आन्सर दिसून येईल या क्वेश्चनचं. क्वेश्चन नंबर 7. इफ अँगल ए आणि अँगल बी आर सप्लिमेंटरी अँगल्स. जर कोण ए आणि कोण बी हे परस्परांचे पूरक कोण आहेत अँड मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल टू एक्स प्लस 20 डिग्री. एम कोणाचं या ठिकाणी मेजरमेंट ऑफ बी
बी कोणाचं माप आपल्याला x अधिक 20 डिग्री दिलेलं आहे, तर आपल्याला ए कोणाचं माप किती असा प्रश्न विचारलाय. या ठिकाणी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर काढता येईल. ऍडिशन ऑफ सम ऑफ द सप्लिमेंटरी अँगल्स 180 डिग्री. सम ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स are 180 degree. Therefore, measurement of angle A plus measurement of angle B is equal to 180 degree. Therefore, measurement of angle B we have to find out, plus measurement of angle B is given x plus 20, which is equal to 180 degree. Therefore, measurement of angle A is equal to 180 degree minus x plus 20 degree. Therefore, measurement of A is equal to 180 degree minus x minus 20 degree x degree, that is equal to 100 मधून 80 मधून 20 मायनस केले 160 डिग्री. 160 मायनस x डिग्री आपल्याला त्याचा आन्सर आलं असं म्हणता येईल. हे आन्सर येईल. हे या ठिकाणी सप्लिमेंटरी अँगल असेल गिवन अँगलचा. अशा पद्धतीने आपण सप्लिमेंटरी किंवा कॉम्प्लिमेंटरीचे एक्झाम्पल सोडवत असताना तो ऍडिशनचा फॉर्म्युला फक्त वापरायचा आणि एक्झाम्पल सोडवायचे आहेत. थँक्यू.